तुम्हाला आजच्या परिस्थितीप्रमाणे जे गरजेचं आहे, जे जरुरी आहे, त्या पद्धतीने तुम्हाला वागायचं आहे. स्वतःसाठी, या समाजासाठी, प्रत्येक रिलेशनशिपसाठी, मुलांसाठी, सर्वांसाठी. म्हणजे लेखिकेला इथं तेच सांगायचं. चला, मिरर वर्कच्या आधीचा स्वयंसूचना घेऊया आपण स्वयंसूचना घेऊया. मी माझ्यातील अंतस्थ बालकावर खूप प्रेम करते आणि आता माझ्या जीवनावर माझं संपूर्ण नियंत्रण आहे. जेव्हा तुम्ही हे सांगाल, स्वयंसूचना स्वतःला घ्याल, तेव्हा तुम्ही मिरर वर्क कराल. कारण आत्ता मिरर वर्कमध्ये आपण जे काही बोलणार आहोत ते बदलण्यासाठी माझ्या विचारांवर माझंच नियंत्रण आहे, हे बोलणं इम्पॉर्टंट आहे. चला, दुसऱ्यांदा. मी माझ्यातील अंतस्थ बालकावर खूप प्रेम करते आणि आता माझ्या जीवनावर माझं संपूर्ण नियंत्रण आहे. मी माझ्यातील अंतस्थ बालकावर खूप प्रेम करत आणि आता माझ्या जीवनावर माझं संपूर्ण नियंत्रण आहे. चला, आजचा मिरर एक्सरसाइज मोठा आहे, म्हणजे ते म्हणायचं मोठं आहे, पण आपल्याला ते जसं लेखिकेने सांगितलंय त्या पद्धतीनं करायचं आहे. ओके, चला. आरशासमोर बसा. काल तुमचा जो लहानपणीचा फोटो तुम्ही आरशाला चिटकवलेला आहे त्या चित्राकडे पहा. तर फोटो नसेल तर इमॅजिनेशन करायचं आहे आपण त्यावेळेस कसे ते इमॅजिनेशन करून बोलायचं. क्षणभर थांबा आणि तुमच्यातील त्या लहान मुलाला सांगा की मला तुझी काळजी आहे. त्याला आश्वस्त करा की माझं तुझ्यावर प्रेम आहे, माझ्यासोबत तू सुरक्षित आहे. आणि आता पुढील स्वयंसूचना म्हणा. चला, मिरर वर्क सुरू आहे. कॅमेरा ऑन करा, मिरर घ्या समोर. चल, 3 वेळेस म्हणायचं आहे. त्या बालकाला म्हणायचं आहे, इमॅजिनेशन करायचं आहे तुमचे छोटेपणीचं कसं होता तुम्ही ते. चला. माझं तुझ्यावर खरंच खूप प्रेम आहे. मला तू खूप आवडतेस. मला तुझी काळजी आहे, आपुलकी आहे. माझं तुझ्यावर खरंच खूप प्रेम आहे. मला तू खूप आवडतेस. मला तुझी काळजी आहे, आपुलकी आहे. माझं तुझ्यावर खरंच खूप प्रेम आहे. मला तू खूप आवडतेस. मला तुझी काळजी, आपुलकी आहे. आरशासमोर बसा किंवा कुठेही बसा, हातात आरसा घ्या आणि तुम्ही तुमच्यातील लहान मुलाशी जो संवाद काल सुरू केलेला आहे तो तसाच ठेवा. जे काल तुम्ही जे काही बोललेलं आहे ते परत बोला. तुम्ही क्षमा याचनेनं सुद्धा संवादाची सुरुवात करू शकता. तर ते कसं म्हणायचं आहे ते आपण म्हणूया. माफ कर मला. मी गेल्या कित्येक वर्षात तुझ्याशी काहीच बोलले नाही. मी आजपर्यंत इतकी वर्ष, खूप मोठा काळ आहे हा, तुला रागवत ओरडतच आले. आता मला आपल्यातील हा सगळा दुरावा भरून काढायचा. आपण एकमेकांपासून विलग राहतो, पण आता मी तसं होऊ देणार नाही. यापुढे आपण सोबतच असू. जे झालं ते झालं. मी ती उणीव आता दुप्पट पटीनं भरून काढीन. मी तुझ्यावर चिडले, रागावले याबद्दल माफ कर मला. चला, परत 3 वेळेस म्हणायचं आहे आपल्याला. माफ कर मला.
मी गेली कित्येक वर्षात तुझ्याशी काहीच बोलले नाहीये. मी आजपर्यंत इतकी वर्ष, खूप मोठा काळ आहे हा, तुला ओरडत रागवत आले. आता मला आपल्यातील हा सगळा दुरावा भरून काढायचा. आपण एकमेकांपासून विलग राहतो, पण आता मी तसं होऊ देणार नाही. यापुढे आपण सोबतच असू. जे झालं ते झालं. मी ती उणीव आता दुप्पट प्रेमाने भरून काढीन. मी तुझ्यावर चिडले, रागावले याबद्दल मला माफ कर. तिसऱ्यांदा, माफ कर मला. मी कित्येक वर्ष तुझ्याशी काहीच बोलले नाही. मी आजपर्यंत इतकी वर्ष, खूप मोठा काळ आहे हा, तुला रागवत ओरडतच आले. आता मला आपल्यातील हा सगळा दुरावा भरून काढायचा. आपण एकमेकांपासून विलग राहतो, पण आता मी तसं होऊ देणार नाही. यापुढे आपण सोबतच असू. जे झालं ते झालं. मी ती उणीव आता दुप्पट प्रेमाने भरून काढीन. मी तुझ्यावर चिडले, रागावले याबद्दल माफ कर मला. तर हा आजचा मिरर वर्क आहे. हे जेव्हा तुम्हाला वाटेल तुम्ही स्वतःला काही दोष देताय, स्वतःच्या चुका काढताय, त्यावेळेस पटकन स्वतःला यातले 2-3 वाक्य जरी लक्षात आले तरी लक्षात ठेवायचे की ठीक आहे, त्यावेळेस जे झालं ते झालं. मी आता ते दुप्पट प्रेमाने भरून काढणार आहे. आणि मी तुला जे काही ओरडले, रागवले त्याबद्दल मला माफ कर. एवढी 3 वाक्य जरी त्यातली लक्षात राहिली तरी चालते. थँक्यू सुनीता मॅम, थँक्यू. आता हे थोडं मोठं आहे, पण त्यातले महत्त्वाची जे 3 वाक्य आहेत ती जरी लक्षात राहिली तरी चांग. आणि मी आता नेहमी तुझ्यासोबत आहे. एवढे 3-4 वाक्य जरी तुम्ही लक्षात ठेवली तरी पण चालेल. तुमच्यातील त्या लहान मुलाशी जर गेली 50-60 वर्ष जर तुम्ही या प्रकारे कधी बोललाच नसाल, तर मात्र या आतील बालकाशी संवाद साधायला तुम्हाला थोडा वेळ लागेल. कारण 30-40 वर्ष गेलेले आहेत आपले. आपण कधी त्याचा विचारच नाही केलेला. त्याला काय वाटतं, ते रागवलंय, ते घाबरलंय, भेदरलंय, हे कधी त्याला दाखवूनच दिलं नाही किंवा समजूनच घेतलं नाही. पण प्रयत्न करीत राहा, सातत्य ठेवा. नक्कीच हा आंतरिक जिव्हाळ्याचा संबंध प्रस्थापित होईल. खूप छान वाटलं स्वतःसोबत बोलताना. येस, स्वतःसोबत बोलायचं आहे म्हणजे त्यातल्या आपल्या छोट्या बालकाशी बोलायचं आहे. आपल्यातील या लहान मुलाची जाणीव तुम्हाला होऊ लागेल. तुम्हाला त्याचं बोलणं ऐकू येऊ लागेल. आणि कदाचित तुमच्या अंतरातील हे लहानगं तुम्हाला चक्क दिसू सुद्धा लागेल. दिसू लागेल म्हणजे जसं काही ते माझ्याबरोबरच आहे हे तुम्हाला सारखं वाटायला लागेल. म्हणजे इतकं तुम्ही त्याला प्रेम देताय, आपुलकी देताय, तर ते तुम्हाला दिसू सुद्धा लागेल. आणि तिथंपर्यंत आपला तो अभ्यास झाला पाहिजे. जवळ हातरुमाल किंवा टिश्यू पेपर असू द्या. तुमच्यातील लहान मुलाशी बोलताना रडायला येणं हे अगदी साहजिक आहे. आणि हे अश्रू दरम्यानच्या सगळ्या भीती विरघळून टाकून तुमच्यातील आतील बालकाशी संपर्क आणि संवाद साधायला मदत करतील. जे आतील डोळ्यातलं पाणी येऊ द्या, तेच तुम्हाला मदत करणार आहे त्याच्याशी बोलायला. मग ते त्याला सांगेल की रडू नको, जे झालं ते झालं, मी तुझ्यासोबत आहे आता, हे सांगायचं आहे. चला, तर मग हा मिरर वर्क झाला इथं. आता जी प्रश्न आहेत ते लिहायचं आहे, ते मन व्यायाम आपला. तुम्ही लहान असताना तुम्हाला खरोखरच काय करायला आवडायचं?
हे प्रश्न विचारलेला आहे, ह्याचं उत्तर क्लिअर द्यायचं. की रोज खेळायला जायला आवडायचं, कुणाला चित्र काढायला आवडायचं, कुणाला मैत्रिणीच्या घरी जायला आवडायचं, जे काही असेल, सुट्ट्यांमध्ये पोहायला जायला आवडायचं, जे काही असेल ते मनात जे येईल ते सर्व न संकोच करता लिहून काढा. या सर्व गोष्टी शेवटच्या कधी केल्यात तुम्हाला आठवतात का? खूप वेळा असं घडतं, आपल्यातील बालकाला आपल्यातील पालक या गोष्टीची मजा घ्यायला देत नाही. ते लहान मुलं आहे तर आपण स्वतःलाच म्हणतो, तू काय आता लहान आहे का? तुझं काय हे करायचं वय आहे का? तू आत्ता ते करू शकत नाही. हे आपण आपलं जे आतलं पालक आहे ते आपल्या बालकाला सांगतं की तू आता हे असं नाही करू शकत, आता तू मोठी झालेली आहे, तू काही लहान आहे का तसं करायला. कारण प्रौढपणी असलं काही लहान मुलासारखं करायचं नसतं असं त्या पालकाला वाटत असतं, त्यामुळे ते करू देत नाही. पण तुम्हाला काय आवडत होतं त्याचा विचार करायचा आणि ते करायला सांगितलं की आता तुमची वही बाजूला ठेवा, बाहेर जा, खेळा तुमच्या त्या लहान मुलाशी, मजा करा, दंगामस्ती करा. लहानपणी करायला आवडायच्या त्या सगळ्या बालिश गोष्टी मूर्खपणाच्या जरी वाटल्या तरीही करा. उदाहरणार्थ, आनंदानं पाण्याच्या ढिगाऱ्यावर उड्या मारा. म्हणजे जे पानं गोळा केलेली असतात तिथं आपण जाऊन उड्या मारायचो लहानपणी, तसं करा. बागेतील पाण्याच्या फवाऱ्याखाली धावणं, लहान मुलं खेळताना मुद्दाम पाहणं, म्हणजेच तुम्हाला काय खेळायला आवडत होतं त्याच्या आठवणी जाग्या होतील. जर तुम्हाला जीवनात खरोखरच मजा अनुभवायची असेल, आणखी मजा आणायची असेल तर आपल्यातील आतील बालकाशी संपर्क आणि संवाद साधा. तुमच्यातील तो लहानपणीचा उत्स्फूर्तपणा आपोआपच येईल. मी खात्री देते की नक्कीच तुम्हाला जगण्याची मौज मजा आणखी मिळायला लागेल, खुश राहायला लागाल तुम्ही. म्हणजे आता पावसाला सुरुवात झालेली आहे तर लहान मुलं कसं जिथं छोटे छोटे डबके साचलेले असतात त्याच्यामध्ये जाऊन उड्या मारतात. ते करून बघा. तुम्हा मुलं जिथं खेळत असतील तिथं जाऊन त्यांच्याबरोबर 5-10 मिनटं खेळा. म्हणजे त्या वेळेस तुम्ही जे करत होतात ती गोष्ट करण्याचा प्रयत्न करा. बघा किती आनंद होईल. ते इथं जे बसलेलं आहे ते सगळं निघून जाईल, पूर्णपणे निघून जाईल. आणि हे ॲक्शनमध्ये जेव्हा तुम्ही कराल ते तुमचं तुम्हालाच लक्षात येईल. तर आजची कृती आहे, तुम्हाला लहानपणी जे आवडायचं ते आज करायचं आहे. उड्या मारायच्या असतील उड्या मारा, बाहेर पाण्यामध्ये जाऊन खेळायचं असते पाण्यामध्ये खेळा, पाण्याच्या ढिगाऱ्यावर उडी मारायचे पाण्याच्या ढिगाऱ्यावर उडी मारा. जे करता येईल, जे तुम्हाला आवडत होतं ते करा. घरी बसून पत्ते खेळायला आवडत असतील ते खेळा. कुणाला कॅरम बोर्ड आवडत होता, कुणाला चेस खेळायला आवडत होतं, जे काही आवडत होतं ते एक 10 मिनटं तरी स्वतःसाठी आज करा. आणि मला सांगायचं आहे उद्या सगळ्यांनी तुम्ही काय केलं. चला, हृदयस्थ विचार. आजचा हृदयस्थ विचार खूप इम्पॉर्टंट आहे. जे मगाशी आपण म्हणले, स्वतःमध्ये बदल करण्यास आणि विकसित होण्यास मी तयार आहे. म्हणजे जे आपण सुरुवातीला म्हटलं की आपल्या आईवडिलांनी जे केलंय तेच आपल्याला करायचं नाही, ते आपल्याला बदलायचं आहे. म्हणजे आजच्याप्रमाणे जो बदल झालेला आहे तो बदल आपल्याला स्वीकारायचा आहे. आणि मी स्वतः मला विकसित करण्यासाठी मी बदलत आहे असंच माइंडला सांगायचं. चांगलं करण्यासाठीच बदलत आहे हे सांगायचं. म्हणजे आपोआप ते माइंड बदलायला तयार होईल. चला, तर आजचा हृदयस्थ विचार आहे, स्वतःमध्ये बदल करण्यास आणि विकसित होण्यास मी तयार आहे.
स्वतःमध्ये बदल करण्यास आणि विकसित होण्यास मी तयार आहे. स्वतःमध्ये बदल करण्यास आणि विकसित होण्यास मी तयार आहे. हा हृदयस्थ विचार खूप इम्पॉर्टंट आहे. तुम्ही आतमध्ये जेव्हा टाकाल की मला विकसित होण्यासाठी बदल करायचा आहे, स्वतःला मला बदलायचं आहे, तरच तुम्ही बदलाल. जर तुम्ही स्वतःला नाहीच म्हणाल की मला नाही बदलायचं आहे, मी जशी आहे तशी चांगलीच आहे, मी अशीच चांगली आहे, मी हेच, तर तुम्ही कधीही बदलणार नाही स्वतःला. तुम्ही नवीन गोष्टी शिकण्यास तयार आहात कारण त्या तुम्हाला येत नाहीत किंवा माहीत नाही. तुम्ही काही जुन्या संकल्पना सोडून द्यायला तयार आहात कारण सध्याच्या काळात त्याचा काही उपयोग नाही. तुमचे काही विचार वर्तन पाहून तुम्हाला वाटेल आता यापुढे हे मला चालू ठेवण्याची इच्छा नाही. तर हे सगळं आज बदलायचं आहे. तुम्ही अंतरंगात जसे आहात तसेच अधिकाधिक बनणं तुम्हाला शक्य आहे. अधिक चांगलं कुणीतरी बनत राहण्याचा प्रयत्न करीत झगडण्यापेक्षा हे सहज सोपं आहे. कारण अधिक चांगलं बनणं याचा अर्थ आता तुम्ही तितकेसे चांगले नाही आणि हे काही खरं नव्हतं. तुम्ही तुमच्या जागी चांगलेच आहात आणि जे जसे आहे तेच विकसित करा. तुम्ही जसे आहात तसे चांगलेच आहात. स्वतःमध्ये बदल करणं आणि विकसित होणं हे खरोखरच उत्साहवर्धक आणि मजेचंच असतं आणि यासाठी तुमच्यातील काही त्रासदायक, वेदनादायक गोष्टी पाहायला लागल्या तरीही हरकत नाही. ते बदल घडण्यासाठी, त्या गोष्टींना हे करण्यासाठी तुमच्यात काय कमी आहे किंवा काय आहे तर ते बघायला आपल्याला काहीच हरकत नाही. ते समजलं तरच आपण बदलू ना त्या गोष्टी. जर त्या गोष्टी समजल्याच नाहीत आपल्यात कुठं कमी आहे किंवा कुठं हे होतंय, आपण आजच्या ह्याच्याप्रमाणे आपण जातोय का, बदलतोय का, हे जर आपल्याला नाही कळलं तर आपण बदलणार कसं. तर ते जरी होत असेल तरी स्वतःवर ॲक्सेप्ट करा. स्वतःला ॲक्सेप्ट करा की ठीक आहे, जे चाललंय, जशी आहे तशी मी छानच आहे आणि मी चांगल्यासाठी बदलणार आहे. त्यामुळे मी हा बदल स्वीकारत आहे. चला, आजचं जे ध्यानतंत्र आहे ते जसं काल इमॅजिनेशन होतं तसंच हे पूर्ण इमॅजिनेशन आहे. तेव्हापासूनचं इमॅजिनेशन आहे जेव्हा की तुम्ही जन्माला आलेत. तिथून लेखिकेने आपल्याला हे सांगितलेलं आहे. तर मी आवाज एकदम बारीक ठेवते आणि ॲज अ मेडिटेशन सारखं तुम्हाला आज हे स्वतःला इमॅजिनेशन करायचं आहे. तुम्ही त्या स्टेजच्या वेळेस त्या एजमध्ये तुम्ही कसे दिसत होतात ते तुम्हाला इमॅजिनेशन करायचं आहे आणि मी जे बोलतेय त्या पद्धतीने स्वतः इमॅजिन करायचं आहे आणि बोलण्याचा पण प्रयत्न करायचा. कमी करता, ठीक आहे, कमीच आहे. आज पूर्ण इमॅजिनेशन आहे. पूर्ण आपल्याला जन्मल्या तिथंपर्यंत जायचं आहे. चला, ध्यानतंत्र. अंतस्थ बालकावर प्रेम करा. कालचक्र मागे फिरवा. त्या जुन्या काळात जा जेव्हा तुम्ही 5 वर्षाचे होता. त्या मुलाला कवेत घ्या आणि म्हणा, मी तुझा भविष्यकाळ आहे आणि मी आता आलोय ते तुझं लाड करायला, तुझ्यावर प्रेम करायला. त्या मुलाला आलिंगन द्या वात्सल्याने, प्रेमाने आणि नंतर मग पुन्हा स्वतःला आजच्या काळात आणा.
तुम्ही दोघे एकत्र उभे आहात आरशासमोर, एकमेकांकडे पाहत आहात प्रेमाने आणि आपुलकीनं. आणि जिथे उभे असताना तुम्हाला जाणीव होऊ दे, खूप भाग दिसत नाहीये तुम्हाला. तर आता कालचक्र पुन्हा मागे न्या, आणखी मागे, जेव्हा तुमचा नुकताच जन्म झाला होता तो क्षण. आईच्या गर्भातून तुम्ही बाहेर आलात. हा प्रवास सोपा नव्हता. तुम्हाला गर्भाशयाच्या उबदारपणातून बाहेर आल्यावर हवेचा थंडगार स्पर्श कदाचित झोंबला असेल. प्रखर उजेड सहन झाला नसेल. अचानक देहावर कोणीतरी चापट्या मारल्या असतील आणि तुम्ही ट्या ट्या केलं. तुमचं आगमन झालंय. आता आयुष्यभर तुम्हाला याच जगात राहायचं आहे. त्या नवजात अर्भकावर, छोट्या बाळावर प्रेमाचा आणि वात्सल्याचा वर्षाव करा. आता ते कालचक्र भविष्यकाळाच्या दिशेने पुढे सरकवा. आता बाळ चालायला लागले. बाळ पुढे जातंय, खाली पडतंय, उभं राहतंय, धडपडतंय, पण हसतंय, खिदळतंय, पुन्हा उभं राहतंय. उभं राहणं, पडणं, पुन्हा उभं राहणं, पडणं चालूच आहे. आणि आता ते स्थिर उभं राहतंय. त्यानं पहिलं पाऊल टाकलं, मग दुसरं, मग तिसरं. बाळ चालायला लागलंय. बाळाला अभिमान वाटतोय याचा. त्याला प्रेम करा. त्या छोट्या बाळावर प्रेम करा. आता कालचक्र आणखी पुढे न्या. तुमच्या शाळेत जाण्याचा पहिला दिवस. आईपासून दूर होऊन तिला सोडून शाळेत जायचं नव्हतं. अजिबात जावंसं वाटत नव्हतं. पण तुम्ही ते केलंत. तुम्ही शाळेचा उंबरठा ओलांडलात. तुम्हाला खूप भीती वाटली होती, पण तरीही शेवटी केलंतच तुम्ही ते. शाळेत पाऊल टाकलं. तुम्हाला जमलं ते. सर्व केलं तुम्ही. जमेल तेवढं चांगलं. तर प्रेम करा त्या छोट्यावर, लाड करा त्याचे. आता त्या काळाची कल्पना करा जेव्हा तुम्ही साधारण 10 वर्षाचे होतात. आठवा बरं, काय काय करीत होता तेव्हा. पजातीत खूप मौज मजा मस्तीच. कदाचित कठीण, त्रासदायक, दुःखाचं, पण तरीही जिवंत राहण्यासाठी जे जे तुम्हाला शक्य होतं ते सगळं केलं तुम्ही. प्रेम करा त्या मुलावर. मायेचा वर्षाव करा त्याच्यावर. आता आणखी पुढे सरका. यौवनाच्या उंबरठ्याचा काळ. ते सगळं चालू होतं. धमाल वाटत होती. मस्त वाटत होतं, पण भीतीही वाटत होती. हे सर्व समजण्याच्या, जमण्याच्या पलीकडेही वाटलं होतं, पण तरीही पार केलंत तुम्ही. किशोर अवस्थेत तुम्हाला जमलं ते सगळं तुम्ही केलंत आणि ते वयही पार केलंत. त्या किशोरवयीन मुलीवर प्रेम करा. प्रेमाचा वर्षाव करा. आता आणखी पुढे जा. तुम्ही नोकरीला लागलात. आपलं काम सुरू केलं. पैसे मिळवायला लागलात. स्वतः पैसे मिळवणं किती मस्त वाटत होतं. तुम्हाला इतरांवर आपल्या व्यक्तिमत्वाची छाप मारायची होती. खूप काही शिकून घ्यायचं होतं. ते सगळं तुम्हाला जमलं आणि चांगलं जमलं आणि यशस्वी झालात.
त्या व्यक्तीवर प्रेम करा, त्या युवतीवर प्रेम करा आणि तिचं अभिनंदन करा. आठवा तुमचं पहिलं प्रेम, तुम्हाला मिळालेला नकार. किती वाईट वाटलं होतं. आता आपल्यावर कोणी कधीच प्रेम करणार नाही अशी जाणीव जणू खात्रीच झाली होती आणि भीतीही वाटली होती. किती दुखावला गेलात होता तुम्ही, पण तरीही स्वतःला सावरून यातून बाहेर पडलात, यावर मात केली. यावेळीही सगळं जमलं तितकं चांगलं केलं. आयुष्याचा हा टप्पाही यशस्वी पार केलात. प्रेम करा त्या तरुणीवर. आता जीवनाच्या पुढच्या टप्प्यावर जा. हा अनुभव दुखावणारा, त्रासदायक, कदाचित लाजिरवाणाही असू शकेल किंवा खूप आनंदाचाही असेल. जो काही होता तो, पण त्यातही तुम्ही जमेल तितकं चांगलं करून, त्यावेळी शक्य होतं ते सर्व काही करून बाहेर पडला. या अनुभवातून जाताना त्यावेळी तुम्हाला होतं ते ज्ञान, शहाणपणा, जाणीव, आकलन तुम्ही उपयोगात आणलंत. त्या माणसावर प्रेम करा. अगदी भरभरून प्रेम करा. आता आयुष्याचं हे सर्व भाग गोळा करा, एकत्रित करा आणि ते वर्तमान काळात घेऊन या. लक्षात घ्या, तुम्ही तुमच्या आयुष्याची समृद्धी आणि वैभव पाहत आहात. अर्थात या अनुभवात कठीण काळ होता, दुःखी वेदनादायक प्रसंग होते, लाजिरवाणंही वाटलं असेल आणि गोंधळण्याच्याही घटना झाल्या असेल. काही बिघडत नाही. हे असंच असतं. यात नवल आणि नवं काही नाही. जीवनाच्या खेळाचा भाग आहे हा. त्यात वाईट वेगळं काही नाही. जे घडलं ते आवश्यकच होतं. या सर्व अनुभवांसह जे तुम्ही आहात त्यावर प्रेम करा आणि जीव ओतून प्रेम करा. आता वळून पहा, भविष्यकाळात पुढे पहा. पहा, ती व्यक्ती हात पसरून तुम्हाला कवेत घेण्यासाठी अधीर झालीये. म्हणतेय, मी तुझा भविष्यकाळ आहे आणि मी आलेय तुझ्यावर भरभरून प्रेम करण्यासाठी. तुमचं आयुष्य ही स्वतःवर प्रेम करण्यासाठी मिळालेली संधी आहे. ती अनंत आहे. भूतकाळ, वर्तमान काळ आणि भविष्यकाळ, आपल्या जीवनाच्या बऱ्या वाईट सर्व भागांचा स्वीकार करणं, ते अनुभव बिनतक्रार मान्य करणं आणि त्या सर्व अनुभवांसह आपल्या व्यक्तिमत्त्वावर, मनावर बिनशर्त प्रेम करणं हे खरोखरच खूप संजीवक असतं. तुमच्या सर्व जखमा बऱ्या करून टाकणारं. जर तुम्ही तुमच्या जीवनाचा, व्यक्तिमत्त्वाचा एखादा भाग नाकारत असाल तर तुम्ही अपूर्ण असाल. बरे कसे व्हाल मग? असं होणं शक्यच नाही. बरं होणं म्हणजे स्वतःला संपूर्ण बनवणं. स्वतःवर प्रेम करा भरभरून आणि बिनशर्त प्रेम करा. प्रत्येक भागावर, आयुष्याच्या प्रत्येक अनुभवावर संपूर्ण असा. सारं काही, सारे अनुभव चांगलेच आणि चांगल्यासाठीच असतात. हे असंच असतं आणि हेच अंतिम सत्य आहे. थँक्यू, थँक्यू, थँक्यू.